व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर म्हटलं की ओठांवर फक्त एकच शब्द येतो, तो म्हणजे माऊली. जगाची माऊली ती. किती हाल, किती संकट, किती हालापेष्टा सहन केलेल्या माऊलीने. मात्र माऊलीने मनामध्ये कोणाबद्दलही दुस्वास ठेवला नाही. कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही. त्याच्या मागे एक खूप मोठं कारण आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानोबा राय, सोपान काका म्हणजेच सोपानदेव आणि मुक्ताई ही चार भावंड, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता त्यांचे आई वडील, यांचा व्रतबंध संस्कार करायचा होता. तेव्हा काही धर्मपंडितांनी धर्म सभाच्या व्हायच्या पैठणला त्यांनी आक्षेप नोंदवला. का तर विठ्ठलपंत यांनी गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेतला होता आणि परत ते संन्यास सोडून गृहस्थाश्रमात आले होते. मात्र ते गृहस्थाश्रमात कधी आले? जेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना आदेश दिला तेव्हा. विठ्ठलपंतांनी आपल्या गुरुजींना विचारलं की हे गुरुदेव, मी तर संन्यास घेतलाय, आता परत मी गृहस्थाश्रमामध्ये कसा जाऊ? तेव्हा त्यांचे गुरु बोलले, गुरु आज्ञा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. ती तुला मोडता येणं शक्य नाहीये. तुझ्या व्रतापेक्षाही गुरुने दिलेला आदेश आणि गुरु आज्ञा ही खूप मोठी आहे. जा, संसार कर. हे परत संसाराकडे आले आणि त्यांना वाईट टाकण्यात. व्रतबंध संस्कार होत नव्हते मुलांचे. तेव्हा विठ्ठलपंतांनी एक विचार केला, ठीक आहे, मुलांचे व्रतबंध संस्कार होणार नाहीत, हरकत नाही, पण माझ्या मुक्ताईचं काय? तिचं लग्न व्हायला हवं, तिचा संसार बहरला पाहिजे. तिला पण जर वाईट टाकण्यात आलं ह्या आपल्याप्रमाणेच तर कसं व्हावं? या एका काळजीपोटी, चिंतेपोटी ते वणवण करायला लागले. पैठणहून काशी, काशीहून पैठण, पैठणहून काशी, पुणे, पैठण, काशी, अशा चक्रा चालू झाल्या. का? शुद्धीपत्र घेण्यासाठी, मुक्तासाठी. अखेर पैठणच्या धर्मसभेनं त्यांना सांगितलं देहत्याग करायला. म्हणून त्यांनी ठरवलं जलसमाधी घ्यायची. त्या रात्री चारही भावंड झोपलेली होती. रुक्मिणी माता आली आणि रुक्मिणी मातेनं, त्या माईनं ज्ञानेशाच्या म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या, ज्ञानदेवांच्या माऊलीच्या उजव्या पायाच्या करंगळीला स्पर्श केला आणि बोलली, ज्ञाना, या समाजानं जी वागणूक तुम्हाला दिलेली आहे ती मनात ठेवू नकोस. आईच्या ममत्वानं या समाजाला, या जगाला माफ कर. कुठल्याही प्रकारचा दुस्वास मनामध्ये आणू नकोस. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत बाळा. कधीच कोणाबद्दल वाईट चिंतू नकोस, कधीच कोणाला वाईट बोलू नकोस. आता या जगाचा भार तुझ्यावर आहे. असं म्हणून विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी हे अंधारात गुडूप झाले. नंतर प्रयागराज येथे त्यांनी जलसमाधी घेतल्याचे काही पुरावे समोर आलेले आहेत. अर्थात त्यावर आपण नंतर परत कधीतरी बोलूया. मात्र पुढे जाऊन मुक्ताईचं काय झालं हे ऐकणं अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मित्रांनो. खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे हा. यामध्ये तुम्हाला खूप सारं ज्ञान सुद्धा मिळेल, तुम्ही कधीही न ऐकलेली माहिती देखील मिळेल आणि सोबतच आजचे नेते कसे लुच्चे लफंगे आहेत हे सुद्धा कळेल. तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, आता तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ना, ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलोय, कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईकांचं जेवण, आपले शेतकरी त्यांच्या कुटुंबाला अन्नधान्य, किराणा सामान पोहोचवणं, विद्यार्थ्यांचं शिक्षण, अखंडपणे चालू आहे तुमच्या आशीर्वादानं, पाठिंब्यानं.
एक मोठा नवा संकल्प प्रभू श्रीरामाच्या नावानं आपण उभा केलेला आहे. पाण्याच्या बाटल्या जशा आपण विकत घेतो तसं ऑक्सिजन विकत घ्यायचा नाहीये, म्हणूनच मोठ्या प्रमाणावर आपण वृक्ष लागवड करतो, ज्यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन आहे. वन विभागाचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. मित्रांनो, आपल्याला फक्त झाड लावायचं नाहीये, झाड जगवायचं सुद्धा आहे. म्हणूनच हा संकल्प आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी, त्याच्या आठवणी, त्याच्या स्मृतींसाठी झाड लावायला काय हरकत आहे मित्रांनो. ते ऑक्सिजनच देणार आहे आपल्याला, आपल्या पुढच्या पिढीला. निसर्गाचा समतोल तेच राखणार आहे. यामध्ये प्लीज तुमचा हातभार लागू द्या, तुमचं योगदान आणि सहकार्य असू द्या. तुम्ही फक्त झाड लावायला आम्हाला मदत करा, कुंपण लावायला मदत करा. ते झाड जगवणं आणि त्याचं व्यवस्थित वर्षानुवर्ष संगोपन करणं ही परिवाराची जबाबदारी आहे. आणि परिवार यामध्ये कसलीही कसर ठेवणार नाही मित्रांनो. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान, सहकार्य आपल्याला करता येईल या सत्कर्मामध्ये प्रभू श्री रामाचं नाव घेऊन नक्की करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल. काळाची गरज ओळखा मित्रांनो, आणि पुढे या आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी, या हिंदू मातीसाठी, या हिंदुत्वासाठी. रुक्मिणी मातेनं सांगितल्याप्रमाणे ज्ञानदेवांनी कधीही कोणाच्या बद्दल मनामध्ये किलमिष ठेवलं नाही, दुस्वास ठेवला नाही. मात्र सगळीकडून त्यांना हिणवलं गेलं, त्यांची हेटाळणी करण्यात आली. एकदा ज्ञानदेव आपल्या कुटीत बसलेले होते आणि मुक्ताई पाणी आणायला गेली होती. ठीक आहे, पाणी आणायला गेलेली असताना तिथे साठे नावाचा एक होता पंडित. त्यानं तिचं मटकं घेतलं आणि विचारलं, हे काय ग? मुक्ताई म्हटली की दादाला मांडे खाऊ घालायचे, त्याच्यासाठी घेऊन चालले म्हणे. त्यानं ते मटकं फोडून टाकलं. हिला राग आला. का? मटकं फोडलं ठीक आहे, कानाखाली वाजवली हो लहान लेकराच्या त्या. विसोबा चाटे, नाव लक्षात ठेवा. ही तिथून तरा 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 निघाली. अनेकांना असं वाटत असेल की लेकरू रडत असेल. डोळ्यात अंगार फुललेला होता. एकीकडे ही रस्ता तुडवत निघालेली होती, काटेकुटे तुडवत, डोळ्यात अंगार, आणि तिकडे शांत मुद्रेमध्ये माऊली आपल्या कुटीत बसलेली होती. अंतर्मनानं, अंतर्ज्ञानानं त्यांनी हा सगळा प्रकार बघितला आणि हळीच उठून कुटीचं दार लावून घेतलं. मुक्ताई आली. दरवाजा ठोठवला, उघडला गेला नाही. जीवाच्या आकांतानं आरडाओरडा केला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग तिथे मुक्ताईने ताटीचे अभंग रचले, पण तरी देखील माऊलींनी ताटी उघडली नाही. शेवटी जेव्हा माऊलींना कळलं की हिच्या डोक्यातून त्याच विसोबा चाटेनं मारलेली कानाखाली आणि फोडलेलं मटकं निघून गेलेलं आहे, तेव्हा त्यांनी ताटी उघडली. तेव्हा कारण त्यांना माहित होतं की लगेच जर ताटी उघडली असती आणि या आदिशक्तीने म्हणजेच मुक्ताईने त्या विसोबा चाटेच्या नावानं एक शाप जरी दिला असता तर त्याचं अख्खं कुळ संपलं असतं. आणि ते माऊलींना नको होतं. पुढे जाऊन हा तोच विसोबा चाटे माऊलींचा पट्ट शिष्य बनला, विसोबा खेचर. मजा आहे की नाही? त्यानंतर खूप सारे प्रसंग घडलेले आहेत. खूप सारं ज्ञान विसोबाला माऊलींकडून मिळालंय. पण हा प्रसंग सगळ्यात मोठा होता, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कारण ज्ञानेश्वरांना माहित होतं ही आदिशक्ती, आदी माया आहे, जाळून भस्म करून टाकेल अख्खं खानदान त्या चाट्याचं. म्हणून ताटी उघडली नाही. एवढी ती पॉवरफुल होती मुक्ताई. हे सगळं सांगण्यामागचं कारण हे आहे की आपल्याकडे राम आणि कृष्ण हे थोतांड आहे. काय मग रामराव, हमने तुमको देखा तुमने हमको देखा, शबरी के साथ में कुछ हुआ की नाही, असं बोलणारी एक घाणेरडी जमात सुद्धा आहे. करेक्ट, सुषमा अंधारे. ही अंधारी बाई इतकी फालतू आहे. ही हिंदू धर्माबद्दल, हिंदू देवी देवतांबद्दल काहीच्या काही बोलते. ही तीच आहे छपरी बाई जी बोलली होती, तुम्ही रेड्याला शिकवलं रे, माणसाला नाही शिकवलं. मग कशाला स्वतःला मुक्ताची उपाधी देतेस ग, बावळट कुणीकडची?
ही स्वतःला मुक्ताई म्हणून घेते आजकाल, म्हणे मी मुक्ताई आहे. आणि देवेंद्र फडणवीसांना ही चांगदेव म्हणायला लागलीये. चांगदेव कोण? या 4 भावंडांना भेटायला जे वाघावर बसून आले होते ते, आणि भिंत चालवली गेली होती माऊलींतर्फे. अर्थात खूप उहापोह करून, खूप अतिरंजित करून हा प्रसंग सांगण्यात आलेला आहे. खरं तर ती भिंत चाललेली नाहीये मित्रांनो. तो फक्त एक आभास निर्माण करण्यात आला होता माऊलींतर्फे चांगदेवाचं गर्वहरण करण्यासाठी. चांगदेव तिथून गेले माफी मागून. त्यानंतर त्यांनी पत्र लिहिलं एक माऊलींना, चिरंजीव लिहावं तर ज्ञानानं मोठा आहे माऊली, श्रीमान लिहावं तर वयानं लहान आहे. मग आता लिहायचं काय? तर चांगदेवानं कोरं पत्र पाठवलं, कोरं करकरीत पत्र. माऊलींनी ते उघडलं, तो खलिता, आणि काय बोलले? 1400 वर्ष जगूनही कोराच राहिलास चांगदेवा. ही तीच मुक्ताई जिने त्या चांगदेवाचं सुद्धा गर्वहरण करून टाकलेलं होतं. सुषमा अंधारे स्वतःला मुक्ताई म्हणून घेतायत. कुठल्या अँगलने ही बाई मुक्ताई वाटते? नाव उच्चारण्याची तरी पात्रता लायकी आहे का यांची? कारण काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस चांगदेव आहे म्हणे. चांगदेवने चांगकाड त्यातलं तो देव आहे, तो देवा भाऊ आहे, इन्फ्रामॅन म्हणतात त्यांना. आणि तुमची काय पात्रता? वारीला नावं ठेवले, त्याच वारीमध्ये जाऊन तुम्ही झिम्मा फुगडी खेळून आलात. हा म्हणता तुम्ही प्रतिगामी घुसलेत वारीमध्ये. वारीचं राजकारण चालू आहे म्हणता तुम्ही. मग तुमचे जे राजकीय आका आहेत शरद पवार, त्यांच्या पक्षाचं स्लोगन काय लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये? म्हणा रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. हे ब्रँडिंग नाही आहे? वारीचं राजकारण नाही केलं पवारांनी? केलंच ना शेवटी. तुम्ही तरी दुसरं काय करताय? तुम्हाला कधी उद्धव ठाकरेंमध्ये राम दिसतो, रश्मी ठाकरेंमध्ये सीतामाई दिसते, आदित्य आणि तेजस ठाकरे तुम्हाला लवकुश वाटायला लागतात. स्वतःला तुम्ही मुक्ताई म्हणून घेता. अजून काय काय उपाध्या द्यायच्या आहेत तुम्हाला स्वतःला? पार्वतीची द्यायची का सीतामाईची घ्यायची? पण तुमचा नवरा तर तुम्हाला सोडून गेलेला आहे केव्हाच. 4 तर आडनाव आहेत तुमचे. खरं कोणतं आहे ते पण कळायला मार्ग नाहीये. स्वतः आपण किती अंधारात आहोत हे न बघता दुसऱ्याच्या शरीरावर किती डाग आहेत हे दाखवण्याचा यांचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या कचाट्यामध्ये, यांच्या गराड्यामध्ये कधीच सापडणार नाहीत मित्रांनो. बिकॉज ही इज बॉस. ताऊन सुलाखून निघालेलं नेतृत्व आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन पैदा नाही झालेले देवेंद्र फडणवीस आज त्यांनी जे काही कमवलेलं आहे ते स्वबळावर, स्वकर्तृत्वावर. असं कोणाची निंदा नानस्ती करून, देवी देवतांना शाप देऊन, एखाद्या विशिष्ट धर्माला टार्गेट करून नाही केलं त्यांनी. स्वच्छ राजकारण आहे माणसाचं. ठीक आहे, सद्गुण विकृतीचा आजार जडलेला आहे त्यांना, पण हेही नसे थोडके. माऊलींनी नाही का माफच केलंय सगळ्यांना. देवेंद्र फडणवीसही माफ करतायत अनेक जणांना. सद्गुण विकृती तिकडे पण म्हणू शकतो आपण, इकडे पण म्हणू शकतो. पण म्हणून ही मुक्ताई ठरत नाही ना. देव करो या असल्या विचारातून ही बाई पहिले मुक्त झाली पाहिजे. न जाणे अजून पुढे जाऊन स्वतःची तुलना आणखी कोणाकोणाशी करत बसेल. लक्ष्मीशी करू शकते, दुर्गेशी करू शकते, चंडिकेशी करू शकते, काही करू शकतात हे लोक. शेवटी उबाठा गट आहे ना, वडापाव सैनिक आहेत हे काहीतरी बोलतात, समोर बसलेले छपरी मवाली लोक टाळ्या वाजवत बसतात, किकी किकी करून हसतात. आचकट विचकट बोलणं म्हणजेच भाषण ठोकणं असं झालंय आजकाल. आणि स्वतःची तुलना श्रेष्ठ लोकांशी करायची, ज्येष्ठ लोकांशी करायची, तेही कधी जेव्हा स्वतःचं काहीही कर्तृत्व नाही. अहो 500 मतं सुद्धा पडलेले नव्हते यांना. ह्या जेव्हा विधानसभा निवडणुकीला उभ्या होत्या 500 मतं पण नव्हते. 500 यांनी ज्या रॅल्या केल्या ना मध्यंतरी विधानसभेच्या वेळेस,
5-25 माणसं सुद्धा नव्हती यांच्या मागं फिरायला. व्हिडिओ त्याचे इंटरनेटवर बघा एकदा. हे स्वतःला मुक्ताई म्हणून घेत आहेत बेशरम. वारीतल्या लोकांनी, महाराजांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी याचं उत्तर यायला पाहिजे खरं तर, आणि सप्रमाण दिलं पाहिजे. देतील ते सुद्धा. हे एकदा शरद पवारांनी जे जळमट पसरवलंय ना प्रतिगामी पुरोगामीचं वारीमध्ये, आधी ते पण दूर होईल आणि नंतर मग यांचा पण समाचार घेतला जाईल. कोण चांगदेव आणि कोण मुक्ताई लवकरच कळेल सुषमा अंधारे यांना सुद्धा. मित्रांनो, हिंदू देवी देवता झाल्या, हिंदू संत झाले, वारीतले संत झाले, सगळे झाले, ज्ञानेश्वर झाले, एकनाथ बाबा झाले, सगळ्यांना नावं ठेवून झालेले, त्यांचे नामदेवांना नाव ठेवून झालेलं आहे. पण ह्या मूर्ख बाईला एवढं माहित नाहीये की ज्या ज्या संतांवर टीका टिप्पणी यांनी केली ते सगळे वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे आहेत. कोणी शिंपी, कोणी माळी, कोणी कुंभार, विविध लोक होते ते सगळे, विविध संत. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये म्हणतात. पण ह्यांच्यासारख्या बेअक्कलांसाठी काही गोष्टी सोदाहरण सांगाव्या सुद्धा लागतात. या सगळ्या प्रकारावर आपलं काय मत आहे जाणून घ्यायला आम्हाला निश्चित आवडेल मित्रांनो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट करा, आणि फक्त कमेंट करू नका, व्हिडिओ शेअर सुद्धा करा. हे असे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर झाले पाहिजेत मित्रांनो. तेव्हाच कुठे लोकांना समजेल की सत्य काय आहे. जाता जाता विनंती आहे, कर्कग्रस्त रुग्णांचे औषधोपचार, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतले नातेवाईक यांच्या जेवणाची सोय, शेतकरी राजा त्याच्या गुराढोरांची, गायींची सेवा, त्यांच्या चारा पाण्याची सोय, शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी अन्नधान्य, किराणा सामानाचे किट्स, बी बियाण्याचे किट्स, घरांची डागडुजी आणि त्यांना होता होईल तितका आधार देणं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च जे आपण दत्तक घेतलेले आहेत हे सगळे आपलेच आहेत, हिंदू माता बंधू भगिनी आहेत. यांना आपण सेवा पुरवत आलेलो आहोत, पुरवणार आहोत. अजून एक नवा मोठा संकल्प आपण केलेला आहे, तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करायची. आपल्याला पाण्याच्या बाटल्यांसारखा ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीयेत. पुढच्या पिढीसाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या तमाम हिंदू माता बंधू भगिनींसाठी हे करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. कारण भीषण पाणी टंचाई भविष्यामध्ये निर्माण होणार आहे, आत्ताच झालेली आहे. शहरांमध्ये टँकर मागवण्यात येत आहे. भाव वाढले टँकरचे सुद्धा. किती दिवस आपण ग्रॅव्हिटीच्या विरोधात जगणार आहोत? जमिनीतलं खालचं पाणी वर उपसून काढणं ही ग्रॅव्हिटीच्या विरोधात आहे. नका करू असं. झाडे लावा, आणि फक्त लावायचे नाहीये, ते जगवायचे. म्हणूनच विनंती आहे मित्रांनो, परिवार हे झाडं जगवण्याची पूर्ण जबाबदारी घेत आहे. तेव्हा आपल्या प्रियजनांसाठी, त्यांच्या आठवणीसाठी, स्मृतीसाठी, जवळच्या व्यक्तीसाठी झाडं लावूया. तुम्ही आम्हाला फक्त झाड लावण्यासाठी, कुंपण करण्यासाठी मदत करा मित्रांनो. आजीवन ते झाड जगवण्याचा संकल्प आम्ही केलाय, ती जबाबदारी परिवारानं घेतलेली आहे. तेव्हा निश्चिंत मनाने आपल्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सत्कर्मामध्ये, पुण्यकर्मामध्ये सामाजिक जाणीव आणि भावना मनामध्ये ठेवून नक्की सहभाग नोंदवा. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि त्याची रिसिप्ट बनवता येईल. विचार करा मित्रांनो, ही काळाची गरज आहे, ती ओळखा आणि पुढे या. कळकळीचं आवाहन, नम्र विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.